नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरती 2024साठीचे काही उपयुक्त असे क्वेश्चन पाहणार आहोत, जे की तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणारे आहेत. त्यासाठी आज आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत. ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते तुम्ही आजच तोंडपाठ करून ठेवायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. तर चला तर मग पाहूयात आपण जिल्हा न्यायालय भरती 2024साठीचे महत्त्वाचे क्वेश्चन. तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय युवक दिन कोणाच्या जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी आणि 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी आणि 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन दुसरा आहे, भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणते आहे? तर भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर हे मुंबई शहर आहे. या ठिकाणी आपण पाहतात मुंबई या शहराची लोकसंख्या खूप सारी आहे. त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आपण पाहणार आहोत, कारगिल कोणत्या राज्यात आहे? तर कारगिल हे शहर जम्मू आणि काश्मीर या राज्यात येते. कारगिल शहर कोणत्या राज्यात येते? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी कारगिल हे शहर येते. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 4, वि रा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? तर वि रा शिंदे यांना महर्षी ही पदवी राष्ट्रीय मराठा संघ यांनी दिली. कोणी? तर राष्ट्रीय मराठा संघ यांनी वि रा ही पदवी दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 5वा आहे, केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? तर केदारनाथ हे उत्तराखंड या राज्यात येते. तर केदारनाथ हे काय आहे? देवस्थान आहे. ते कोठे येते? उत्तराखंड या राज्यात येते. त्यानंतरचा 6वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5 जुलै. तर 5 जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा 7वा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते? तर त्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या सर्वांसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन आहे, कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर 19 डिसेंबर 1961 या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे. त्यानंतरचा 9वा क्वेश्चन आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांना या टोपण नावाने ओळखतात? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा या टोपण नावाने ओळखतात, कारण की त्यांना लहान मुले खूप प्रिय असायची, त्यामुळे त्यांना सर्वजण आवडीने चाचा असे म्हणत असत. त्यानंतरचा 10वा क्वेश्चन आहे, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर केव्हा हल्ला केला होता? तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर केव्हा हल्ला केला होता? तर त्याचं उत्तर आहे 1940 या वर्षी जर्मनीने फ्रान्सवर हल्ला केला होता. त्यानंतरचा 11वा क्वेश्चन आहे, कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? तर याचा आन्सर आहे चीन आणि ब्रिटन यांच्यामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते. तर याचा आन्सर आहे चीन आणि ब्रिटन यांच्यामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते. त्यानंतरचा 12वा क्वेश्चन आहे, भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे? तर याचे आन्सर आहे नागपूर. भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर ते आहे नागपूर. त्यानंतरचा 13वा क्वेश्चन आहे, स्वयंपाकाचा गॅस ब्युटेनमध्ये किती असतो? स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटेन किती टक्के असतो? तर स्वयंपाकाचा गॅसमध्ये ब्युटेन ह्याचं प्रमाण किती? 90% असते. 90% इतके ब्युटेनचे प्रमाण असते. त्यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे, हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? तर हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? तर हेमकुंड हे शीख या धर्माचे तीर्थस्थान आहे. हेमकुंड हे शीख या धर्माचे तीर्थस्थान आहे. त्यानंतरचा 15वा क्वेश्चन आहे, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? तर आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान. विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते.
प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते? त्यानंतरचा 16वा क्वेश्चन काय आहे? प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते? तर त्याचा आन्सर आहे 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते? 13वे व 16वे. त्यानंतरचा 17वा क्वेश्चन आहे, आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती? आझाद दस्ता ही सेना भाई कोतवाल यांनी उभारली होती. त्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे, 1910 कर्ममठाची स्थापना कोणी केली? 1910 कर्ममठाची स्थापना कोणी केली? तर याचा आन्सर आहे धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी 1910 कर्ममठाची स्थापना केली. त्यानंतरचा 19वा क्वेश्चन आहे, बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले? तर ह्याचं आन्सर सर्वांनाच येत असणार आहे. बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी सती या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. त्यानंतरचा 20वा क्वेश्चन आहे, 20 नंबरचा, भारताचे कोणते प्रधानमंत्री आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला होता? म्हणजेच कोणते प्रधानमंत्री ज्यांचा जन्म पाकिस्तान या देशात झालेला आहे? तर त्याचा आन्सर आहे मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तान या देशात झालेला आहे. त्यानंतरचा 21वा क्वेश्चन आहे, भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते? भारत आणि चीन युद्ध कधी झाले होते? तर त्याचा आन्सर आहे 1962. भारत आणि चीन युद्ध 1962 साली झाले होते. त्यानंतरचा 22वा क्वेश्चन आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोलकाता या शहरात आहे. कोलकाता या शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतरचा 23वा क्वेश्चन आहे, सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा कोणत्या नंबरवर आहे? प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाषा बोलल्या जातात. तसंच 3ऱ्या नंबरला काय आहे? त्याचप्रमाणे हिंदी भाषा कितव्या नंबर स्थानावर आहे? तर 3ऱ्या. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा ही 3ऱ्या स्थानावर आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? या ठिकाणी महाराष्ट्रातील विचारलेली आहे. सर्वात कमी लांबीची नदी ही नर्मदा आहे. त्यानंतरचा 25वा क्वेश्चन आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व हे स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. तर याचा आन्सर येते स्वामी रामानंद तीर्थ. त्यानंतरचा 26वा क्वेश्चन आहे, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर विधवा विवाह हे पुस्तक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिले आहे. याचा आन्सर येते ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यानंतरचा 27वा प्रश्न आहे, संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती? संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती? तर याचा आन्सर आहे जयप्रकाश नारायण. संपूर्ण क्रांती ही घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिली होती. त्यानंतरचा 28वा क्वेश्चन आहे, जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे 16 ऑक्टोबर. जागतिक अन्न दिवस हा 16 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा 29वा क्वेश्चन आहे, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली? तर त्याचा आन्सर आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही 1965 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 1965 हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला? याचा आन्सर आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे. हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये लिहा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. थँक्यू. धन्यवाद.